पुरंदरचा तह, तर त्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी काजी हैदर यांना त्यांना वकिलाची एक भूमिका दिली होती। त्या बहादूर खान आणि दिलेर खान यांनी काजी हैदर यांना अटक केली आणि आता मी जसं सिद्ध केलं काजी हैदर यांचं त्याच्यापूर्वी निधन झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी काजी हैदर यांना त्यांना वकिलाची एक भूमिका दिली होती। त्यावेळेचं काही वातावरण तसं होतं। पुरंदरचा तह हा एक मोठा तह महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग औरंगजेबाचे जे सेनापती होते त्यांच्यासोबत केला होता। तर त्या तहामध्ये वकील म्हणून कुणाला पाठवायचे, बरेच वकील होते, परंतु महाराजांना फारसीचं जे काही लिटरेचर होतं ते पूर्ण करायचं होतं, कागदपत्र देवाणघेवाण होती आणि तसंच तहाची बोलणी करायची होती। आणि महाराजांना सचिव म्हणून जे सल्लागार होते मुख्य ते आमचे पूर्वज होते काजी हैदर। तर त्यांनी काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी काजी हैदर यांना मिर्झा राजे जयसिंग यांच्याकडे वकील म्हणून पाठवले। तिथून ते परांडा किल्ल्यापर्यंत त्यांचा एक प्रवास आहे। दिलेर खान आणि बहादूर खान या तहाच्या नंतर एक सालदेरीचं युद्ध चालू होतं मुघलांशी। तर त्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वकील म्हणून काजी हैदर यांना जेव्हा पाठवलं तर त्यावेळेस त्या बहादूर खान आणि दिलेर खान यांनी काजी हैदर यांना अटक केली, त्यांना अपमानास्पद वागणूक दिली। तदनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप वाटाघाटी केल्या। त्यांना जसं कळालं की काजी हैदर यांना अटक झाली, त्यांना अत्यंत वाईट वाटलं, तर त्यांनी खूप वाटाघाटी केल्या, प्रयत्न केले, पण बहादूर खान आणि दिलेर खान काही ऐकण्यात नव्हते। तर महाराजांनी शेवटी परांडा किल्ल्यावर जिथे काजी हैदर यांना कैद केली होती, महाराजांनी त्यांना हल्ला करून तिथे परांडा किल्ल्यावर आमच्या पूर्वजांना काजी हैदर यांना तिथून सुखरूप त्यांची सुटका केली। यावरून असं माहिती पडतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप विश्वास होता आमच्या पूर्वजांवर, काजी हैदर यांच्यावरती। आणि परनाल पर्वताख्यान या ग्रंथामध्ये त्याबद्दल माहिती आपल्याला मिळते की कसा तो काजी हैदर यांना अटक झाली आणि कसं महाराजांनी सोडवलं। आणि बऱ्याच असं काही रेफरन्सेस आहेत माझ्याकडे ज्याच्यामध्ये ह्या पुरंदरचा तहचा उल्लेख येतो आणि काजी साहेबांचा उल्लेख येतो। आणि त्याच्यानंतर जे काही अपवाद झाले की नाही काजी हैदर औरंगजेबाकडे गेले वगैरे मी आपल्याला जसं सांगितलं आहे, परंतु अशी कुठलीही मराठा दप्तरांमध्ये बखरींमध्ये नोंद नाही की काजी हैदर औरंगजेबाला जाऊन मिळाले। जर असं काही होत आहे, छत्रपती संभाजी महाराज पेशवा छत्रपती होते, स्वराज्याचे राजे होते, तर त्यावेळी जर कोणी त्यांचा माणूस दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये जातोय, गद्दारी करतोय, तर त्यांनी तो एखादा काहीतरी दप्तरी नोंद केली पाहिजे। तर अशी कुठलीही दप्तरी नोंद नाही की काजी हैदर हे औरंगजेबाकडे गेले वगैरे। आणि आता मी जसं सिद्ध केलं, दाखवलं की काजी हैदर यांचं त्याच्यापूर्वी निधन झालेलं आहे।